थँक्यू तुमच्यामुळे आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तो सेलिब्रेशन तुम्ही खूप छान डेकोरेशन केले यार, खरंच थँक्यू सर्वांना. व्हेरी गुड व्हेरी गुड. कम कम कम. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन तर बोल तू. काय बोलतो आता? कोण कोण केलं? मस्त केलं, एक नंबर. महेंद्र गुरव थँक्यू. तू मोटिवेट केलंस. अजून आम्ही चांगले व्हिडिओ बघू तुमच्यासाठी, ठीक आहे? पण आपलं तू कॅमेरामॅन आहे, सगळ्यांना सांगूया आपण. चल रे चल. चला चला. सुपर यार. सो मित्रांनो, तुमच्यामुळे आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. सो सेलिब्रेशन तुम्ही खूप छान डेकोरेशन केले यार, खरंच थँक्यू सर्वांना. सो आता आपण पहिले केक कटिंग करून घेऊयात, मग नंतर तुम्हाला काय विचारायचं का बाबा मला? आता 1K पोहोचत तुझा प्रवास कसा झाला? हो, आपण पहिले केक कटिंग करूयात, मग मी तुला 1K पासूनचा आपला 1 पासून ते 1K पर्यंतचा प्रवास कसा झाला ते आपण सर्वांना सांगूया, जे की आपल्या जो व्ह्यूअर्स आहे म्हणजे सबस्क्रायबर जे आहेत त्यांना पण समजेल, ठीक आहे? ओके. आता आपण केक कटिंग करून घेऊया. सो या आपल्या प्रवासी ब्लॉगिंग मध्ये कारण सर्वांचीच मेहनत आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी येऊन आपण केक कापण्यासाठी मदत करावी. मला पण म्हणजे तुम्ही पण खूप चांगलं सेलिब्रेशन केलंय, तर ये तू चल एक केक कापण्यासाठी ये नाही. सो आपले 2 कॅमेरामॅन आहेत, त्यांना सॉरी बरं का, तुम्ही व्हिडिओ शूट घ्या कारण आपल्या लोकांना पण दाखवायचं, ठीक आहे? तू पकड Congratulations. Let's celebration. आपण आता आपण तुम्हाला सांगूया 1K सबस्क्रायबर आपले कसे कंप्लीट झाले, कशा प्रकारे. पहिले नाही तू सेलिब्रेशन खूप छान केलेलं आहे. पहिले तुला बोलूया केक, ठीक आहे? ए मला पण ठेव. अगं हो, हवंय का? हे पालवजे गो गो गो. एवढा मोठा काय खातो? संपवशील ना. खायचं नाही. ओके आम्हाला खाणार. थँक्यू. खालती वगैरे दिसत नाही. माझा बर्थडे नाही तरी पण 1K ला सबस्क्रायबर 1K सबस्क्रायबरला मला गिफ्ट 1 लाख झाल्यावर का सोन्याची चेन भेटणार. थँक्यू यार. काय नेमकं बघू दे, थांब. वाव, थँक्यू. आता हा शर्ट घालून तुम्हाला सांगतो 1K चा प्रवास आपला कसा कंप्लीट झाला. ओके चल. अरे मस्त एक नंबर दिसते ना. कसं दिसतंय रे तो? वाह वाह मेरी जान. ए झालं तुझं आता. चल आमचा आता बर्थडे. रिस्पेक्ट किती दिले, फक्त गिफ्ट दिला. सेलिब्रेशन टू यू. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा आता बोल. काय विचारायचं आता आरामात बोल. मग कसं वाटतंय तुला? 1K सबस्क्रायबर तर झालेच, खरंच चांगलं वाटतंय कारण तुमच्या आशीर्वादामुळे
तुम्ही सपोर्ट दिला त्याच्याबद्दल आपले 1K फॅमिली पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. कारण आपला फर्स्ट क्रायटेरिया कंप्लीट झालेला आहे. सो इथून पुढं पण असाच सपोर्ट द्या, जेणेकरून आपले इथून पुढचे सबस्क्रायबर वाढतील आणि मला मोटिवेट होईल, जेणेकरून की मी फिरण्यासाठी अजून खूप कुठे कुठे जाऊन आणखी चांगल्या प्रकारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. सो अजून काय विचारायचं होता बाबा? तू मला असं विचारायचं आहे तुला की स्टार्ट जेव्हा तो प्रवासी ब्लॉगिंग चॅनल ओपन कशी काय आयडिया सुचली तुला की बाबा कसं चॅनल आपण हेच ओपन का करावं वगैरे तुला तेव्हा असं वाटतं? अच्छा, तर ओपन म्हणजे कशामुळे केलं आहे, म्हणजे का तुला आवड निर्माण झाली ना? तर हे बघ, आपण तर ट्रॅव्हलिंग तर करतोच, प्रत्येक ठिकाणी आपण फिरतोच आहे. जर आपण फिरण्याऐवजी फक्त बघण्याऐवजी जर ते मोबाईलमध्ये कॅप्चर केलं, जर इतरांना पण दाखवलं तर इतरांना पण त्या गोष्टी माहिती होतील की बाबा हे ठिकाण या ठिकाणी आहे. बरं. जर त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणाला काही अडचणी येतात, कोणाला बस भेटत नाही, कोणाला ट्रेनचा टायमिंग माहीत नसतो. सो आपण त्या गोष्टी जर सांगितल्या तर दुसरे जर कोण फिरणार असेल तर तू फिरू शकतो आपली व्हिडिओ बघून. आणि एक म्हणलं तर आपलं एक आवड पण होती की आपण एक यूट्यूब चॅनल ओपन करावं, जेणेकरून आपल्याला काही एडिटिंग येत नव्हती, व्हिडिओ शूट कसा करायचा ते पण येत नव्हतं. आपण 0 स्टार्ट केलेलं आहे. सो आतापर्यंत आपले म्हणजे फर्स्ट पासून ते 5 व्हिडिओपर्यंत आपल्याला खूप प्रॉब्लेम झालेला आहे. कारण मित्रांना सांगून सबस्क्राईब करा, हे करा, या गोष्टीमध्ये भांडवल पडू नका. तुम्ही जेणेकरून जेवढं होईल तेवढं तुमचं तुम्ही व्हिडिओ बनवा, जेवढा आपला यूट्यूब सजेस्टमध्ये पाठवाल त्याच्यावर आनंदित राहायचं. कारण स्टार्टिंगला आपल्याला वाटतं की बाबा चल व्ह्यूज येत नाहीत, काय येत नाही, सो नको आपल्याला यूट्यूब नकोच आहे. असं मला पण झालेलं आहे. ज्यावेळेस आपण फक्त मोठी व्हिडिओ बनवत होतो, शॉर्ट बनवायची काही आयडिया नव्हती, पण नेक्स्ट टायमाला आपण जर शॉर्ट बनवायला लागलो तर माझा एकच शॉर्ट खूप व्हायरल गेला. त्याच्यामुळे आपले टोटल 500 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. आणि बाकीचे इतर जे व्हिडिओ मोठे आहेत, जेणेकरून बाळूमामाचा व्हिडिओ खूप खास म्हणजे सपोर्ट भेटलेला आहे सर्वांसाठी. वॉच टाईम पण त्याच्यामुळे खूप चांगला वाटला आहे. सो मित्रांनो पूर्ण आपले टोटल व्हिडिओ बघा, कारण आपले वॉच टाईम पण आता सध्याला थोडं कमी आहे. जर तुम्ही सपोर्ट दिला तर आपला वॉच टाईम पण पूर्णपणे कंप्लीट होईल. सो आपला सपोर्ट आम्हाला एक मोटिवेट करणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही तर बघता ना व्हिडिओ पूर्ण आपले? हो, बस काय बघणारच नाही. कारण निलेश चांदे आपल्यासोबत कोकण सिरीज मध्ये पूर्णपणे कॅमेरा हँडल हा केलेला आहे, पूर्णपणे आपल्याला तो दाखवलेला आहे. नेक्स्ट टाइम आपण कोकण सिरीज मध्ये नेक्स्ट दुसरी सिरीज मध्ये आपण जाणार आहे. त्या टायमाला निलेश कुठे फिरणार, गडकिल्ले वगैरे फिरवणार आपल्याला, सर्व गडकिल्ले वगैरे फिरवणार आपण. बोलूया आपण प्रचितगड वगैरे आहेत. जाऊया नक्की जाऊया. कारण हा कॅमेरा पण खूप सपोर्टिव्ह आहे. अजून एक मेन आपल्याला सपोर्टिव्ह माणूस म्हणजे आपला शिवबाग खरामध्ये दाद्या आपल्यासोबत आज आलेला नाही, कारण तो ड्युटीला गेलेला आहे. सो त्याला विसरून जमत नाहीये, कारण त्याचा स्टार्टिंग पासून खूप सपोर्टिव्ह आहे तो, आणि आता पण खूप आहे. आणि मेन वैष्णवी ताई कारण आता सध्या तुम्ही कॅमेरामॅन झालेले आहेत, ठीक आहे. तर तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. देऊ तुझा पण खूप छान हात आहे, कारण सेलिब्रेशन वगैरे तू केलंस, गिफ्ट दिलंस, खूप मोटिवेट झालो तुझ्यासाठी. मी तू जी बोलशील ती व्हिडिओ बनवून आणेल. पांडुरंग शास्त्री आपण पण कोकण सिरीज मध्ये होता, तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. सो मित्रांनो तुम्ही पण यूट्यूब चॅनल स्टार्ट करा, म्हणजे तुम्ही फक्त फिरता ते मोबाईलमध्ये कॅप्चर करा आणि इतरांना पण दाखवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लोकांना सर्वांना माहिती होईल. सो मित्रांनो आता इथे आपण हा व्हिडिओ संपूया, जेणेकरून मला जो अनुभव आला ते मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. सो तो पूर्ण तुम्ही हा पण व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटेल, काय मोटिवेट झाला असेल, मला जेवढं होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ पण तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आत्ताच, जेणेकरून नवीन व्हिडिओ आणखी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करूया. म्हणजे सबस्क्राईब केलं तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येऊन जाईल, नोटिफिकेशन येईल. नक्कीच. तो चला या ठिकाणी आपण बाय बाय देऊया. सर्वांना एकदा आणखी थँक्यू, खूप छान सेलिब्रेशन केले. ओके चला बाय.